जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र आलेगाव, खुर्द, भांडगाव येथे बंधाऱ्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे अद्याप प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून जनतेचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी शहराध्यक्ष तसेच पंढरपूर नगरपालिकेचे माजी पाणी पुरवठा सभापती विक्रम शिरसट यांनी पुढाकार घेत पुन्हा एकदा 2017 सालची आठवण करून दिली आहे. मे 2017 मध्येही शहरात अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सभापती म्हणून कार्यरत असलेल्या विक्रम शिरसट यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत उजनी कालव्यातील गादेगाव येथून पाणी बंधाऱ्यात सोडण्याची व्यवस्था करून शहराचा पाणी प्रश्न तात्पुरता मार्गी लावला होता. आता पुन्हा त्याचप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्याने विक्रम शिरसट यांनी भीमा पाटबंधारे विभागाकडे निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये आणि पंढरपूरकरांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या पंढरपूरकरांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले असून पाणी प्रश्नांवर तातडीने तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.